नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा होस्ट आणि दोस्त पंकज परदेशी. एक मिनिट पंकज सर, आज होस्ट मी करणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आजचा आपला विषय आहे इस्रायल देशाबद्दल. आपल्याला फार कुतूहल पण आहे आणि आपण बऱ्याचशा गोष्टी शेतीमधल्या ज्या प्रेरणा घेतो म्हणा किंवा आपल्याला ऐकायला आवडतात त्या इस्रायलच्या ऐकायला आवडतात. तर आज पंकज सर होस्टिंग करणार नाही आहे. आज तुमचा दोस्त आणि होस्ट मी आहे. आज आपण जाणून घेऊया पंकज सरांचा भारत ते इस्रायल आणि पुन्हा इस्रायलमधनं भारत हा सगळा प्रवास. तर पंकज सर, तुमचं शोमध्ये स्वागत आहे. धन्यवाद सर. द PV शोमध्ये आपण अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर पंकज सर, पहिला प्रश्न तुम्हाला हा असा की सुरुवात कशी झाली ही, म्हणजे आपण शैक्षणिक बॅकग्राऊंड पासून सुरू करूया आणि नंतर मग इस्रायल जाण्याबद्दल कसं काय तुमच्या मनामध्ये इच्छा निर्माण. तर सर, सुरुवातीपासून जर सांगायचं झालं तर प्रत्येक कुटुंबात 2005-6 वगैरे त्या काळी एक इच्छा असायची की इंजिनियर, डॉक्टर आपल्या घरात असला पाहिजे. तुम्हाला माहितीच असेल. नक्कीच. तर तेव्हा माझ्या घरी ती परिस्थिती होती. मग CET तेव्हा होती. आत्ताची काय परिस्थिती ते मला एक्झॅक्टली आठवत नाही, माहीत नाही. मग CET दिली. मग त्यात इंजिनिअरिंगमध्ये सिंहगड कॉलेज पुणे, कॉम्प्युटर, तिकडे नंबर लागला. मग त्याच्यानंतर बी फार्मसीला पण देखील नंबर लागला. अगदी MBBS किंवा त्याच्यामध्ये देखील माझा 67th रँक होता. आणि सगळी काही तयारी झाली की आता चलो कुछ तो बनना है. आणि डॉक्टर म्हणजे पहिल्यापासून आवड होती की मला डॉक्टर व्हायचं आहे. ठीक आहे. मग तो तिथे नंबर लागला आणि मग सगळी सुरुवात. आणि पहिलीच अडचण आली, पैसे. फक्त हॉस्टेल आणि त्याची 60 आणि 70,000 फी होती. त्या काळची 60-70,000ची 20-25 लाख रुपये कमीत कमी आहे. आणि फायनान्शियली जसं वडील नाहीये किंवा जी काही घरची परिस्थिती असल्यामुळे ते पॉसिबल नव्हतं. मग करायचं तरी काय? तर मग कोणीतरी ते आमच्याकडे एक नर्सरी होती. त्यांनी सांगितलं की तुला डॉक्टरच व्हायचंय तर सगळे काही माणसाचे डॉक्टर होतात, तू प्लांटचा डॉक्टर हो. म्हटलं हे काय असतं? काहीच माहित नव्हतं मला. म्हणजे अरे तू एवढ्या वर्षापासून शेतात काम करतोय. मी शेतातच लहानचा मोठा झालो किंवा शेती करत होतो किंवा घरच्यांसोबत काम करत होतो. आणि दररोज तो प्रवास करून 8-9 किलोमीटर दूर शाळेत जायचं आणि ते सगळं करायचं आणि उरलेल्या वेळात शेती करायची किंवा घरच्यांना मदत करायची. हे सगळं चालू असताना मग तेव्हा कळालं की अरे BSc ॲग्री असतं, BTech ॲग्री असतं, हे सगळं असतं. BSc ॲग्रीज टू बी फ्रँक ते माहीत होतं. त्याचा देखील फॉर्म भरून बघा. मग तो फॉर्म भरला आणि त्याच्यात असं कळालं की 7-12 असला, तो आजोबांचा असेल, कोणाचा असेल, तर तुम्हाला त्याचे 12 का 15 12% 12% मिळतात. मग ते देखील ऍड करून घेतले. आणि तसं केल्यानं तो फॉर्म वगैरे भरला. पुण्याला राउंड्स वगैरे होते आणि मग त्याच्यामध्ये ते म्हटले की जे काही आहे याच्यात तुमचं एकदम प्रॉपर तुमचा नंबर लागतो. तुम्हाला कुठलं पाहिजे? तुम्हाला डायरेक्ट राहुरी युनिव्हर्सिटी मिळतंय. तर म्हटलं माझं घर नाशिकला आहे. अगेन तिकडे राहायचं ऑदर नाशिक सोडून तर मग खर्च वगैरे खर्च ते वाढतोच. खर्चाचा इश्यू होता पैशांचा. मग नाशिक सोपं राहील, स्वतःचं घर असल्यामुळे नाशिकला सोपं राहील. मग नाशिकसाठी मग KK कॉलेजला आम्ही सरांना सांगितलं की मला तिथे जागा द्या. ते म्हणले तूच तिथे मेरिटमध्ये आहेस तर तुझा लगेच नंबर तुझाच आहे, तूच सांगते कॉलेज. मग मला KK मिळून गेलं. मग ते मिळाल्यानंतर मग ते म्हटले की एक नवीन शाखा नवीन डिग्री पण आहे, म्हणजे BTech ॲग्री आहे. BSc ॲग्री तर आहेच पण BTech ॲग्री तर तुला टेक्निकल किंवा ते सगळ्या गोष्टी मिळेल. म्हणून मग मी BTech ॲग्रीला ऍडमिशन घेतलं. हे झालं माझं ग्रॅज्युएशनचं विषय. मग ते 4 वर्षानंतर झाल्यानंतर मग काहीतरी MBA केलं पाहिजे. मग MBA मध्ये पण मग मी विचार केला की त्याची पण एंट्रन्स दिली, पास झालो, कॉलेजेस वगैरे पुण्याला ते पुंबा वगैरे काही जे काही कॉलेज तिकडे नंबर लागत होता. पण मग कसं असतं की मग ॲग्रिकल्चर शिकलो. मग ॲग्रिकल्चरमध्ये काहीतरी केलं पाहिजे ना. ते मार्केटिंग आणि HR ते करून मग परत आपण त्या वेगळ्या क्षेत्रात जाणार. मग ॲग्रिकल्चर का बरं शिकलो एवढ्या 4-5 वर्ष डिग्री केल्या. मग त्यासाठी मग असं लक्षात आलं की मुंबईला गरवारे कॉलेज आहे, तिथे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर शेतातील MBA म्हणजे त्याच्याशी रिलेटेड MBA आहे. ABM ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट. पोस्ट ग्रॅज्युएशन इन ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट असं ते आहे. मग तिथे फॉर्म भरला, तिथली एंट्रन्स क्रॅक केली आणि मग तिथे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट चालू झालं. आणि फायनान्शियल्स आणि या सगळ्या काही अडचणींमध्ये कॉलेज चालू असताना, ग्रॅज्युएशन असताना पण मी जॉब करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी. आणि मग तिथे पण आम्ही प्रिन्सिपलची परमिशन घेऊन पहाटे 4:30-5ला मार्केटमध्ये जायचो. जे दादरला आहे, एक्झॉटिकमध्ये. रेग्युलर भाजीपाला कधीच आवडला नाही काम करायला. मग एक्झॉटिकमध्ये. मग एक्झॉटिकमध्ये कलर कॅप्सिकम तेव्हा 280, 350, 500 रुपये किलो असायचे. हो, त्यावेळेस रेट खूप होता. हां. मग आमचे एक जवळचे मित्र होते, किरण अंत्रे सर.
ते देखील आमच्यासोबत कॉलेजला तिथे होते. मग त्यांचं देखील तेव्हा त्यांचा पण जॉब चालू होता. आम्ही सगळे एकाच परिस्थितीचे लोकं. मग त्यांची इथे कन्सल्टन्सी नाशिकमध्ये किंवा त्यांचे शेतकरी होते, पॉली हाऊस होते. मग तेव्हा त्यांच्याकडनं पर्चेस करून पहाटे 4-5 ला आम्ही मुंबईला कॅप्सिकम आणायचो. आणि मग अशी ते एक्झॉटिक शिकायला मिळालं. पॉली हाऊस बघायला मिळालं. तेव्हा नाशिकमध्ये 1 किंवा 2 असेच पॉली हाऊस होते. काही एखादा शेतकऱ्याचा होता, तर काही नॉन ॲग्री जे असतात म्हणजे इन्व्हेस्टमेंट करून जसं ट्रफमध्ये कोकोपीट वगैरे टाकून तसा आमचा एक प्रोजेक्ट होता. त्याच्यामधनं आम्ही पर्चेस करत होतो. तर मग काहीतरी आपण हायटेक करतोय, तर शेतकरी आपल्याकडे कसे अट्रॅक्ट होतील? हम्म. यंगस्टर्स आहेत, यांचा विश्वास कसा ठेवतील? तर मग त्यांनी आमच्यावर विश्वास कसा ठेवला? त्यांना आम्ही एक फेक कंपनी दाखवली, ग्रीन प्रॉफिट ॲग्रो सर्व्हिसेस. त्याचं एक लेबल बनवलं, की आमची कंपनी आहे. मग ते शेतकऱ्यांना आवडलं. त्याचे कार्ड वगैरे बनवले. ते पण इकडून-तिकडून पैसे गोळा करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकऱ्यांना महिन्याने, दीड महिन्याने व्यापारी पैसे देतात. आम्ही ॲडव्हान्स पैसे द्यायला चालू केले. आणि ओके. ₹20, ₹10 जास्त. मग त्यामुळे सगळे आमच्याकडे अट्रॅक्ट झाले. आणि वेळेवर आणि बॉक्स पॅकिंग विथ लेबल असं दादर मार्केटमध्ये, वाशी मार्केटमध्ये कोणीच बघितलं नव्हतं. हजारो कोटीचे टर्नओव्हर असणारे लोकं. पण त्यांनी कधीच नाही. डायरेक्ट कॅरेट्स आणि ते. आम्ही ते बॉक्सेस वगैरे चालू केले. तर तिथे अगदी ताज हॉटेलपासून सगळे भारी-भारी हॉटेल्सवाल्यांनी आम्हाला अप्रोच केलं, की हे यांचं काहीतरी मोठं चेन दिसतंय म्हणजे चांगलं आहे. पण मग कालांतराने तिथल्या वर्चस्व असलेल्या लोकांनी आम्हाला काही त्रास दिला किंवा जे काही अडचणी झाल्या मग त्याच्यामुळे आणि एज्युकेशन त्याच्यामुळे आम्हाला ते तिथे पॉज घ्यावा लागला. मग हे करत असताना ना आपल्याकडे जर फायनान्शियल सपोर्ट आहे, ना आपल्याला लगेच मोठी काही एखादी जॉब किंवा त्याची फॅसिलिटीज आहे. तेव्हा तेवढ्या खूप कमी होत्या. मग हे करत असताना काय करू शकतो? तर मग कोणीतरी सांगितलं, की इस्रायल. इस्रायलमध्ये हायटेक फार्मिंग आहे. इस्रायलमध्ये सगळं रोबोट्स आहे. हे जे काही जेव्हा सांगितलं, तिथे तुम्ही करायला पाहिजे. मग थोडंसं इकडे-तिकडे सर्च केलं. पण मग तेव्हा काही इंटरनेट किंवा हे एवढं नव्हतं. मग काय करायचं? मग आम्ही तिथे आमचे एक सर होते कॉलेजला, मुंबईला. त्यांच्याकडे गेलो, की "सर असं काही आहे का तिकडे इस्रायलचं?" ते म्हटलं, "ॲक्चुअली तिथे ॲग्रो स्टडीज नावाची युनिव्हर्सिटी आहे. त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट ऑलरेडी करतोय." ऑलरेडी ओके. एक बॅच आपली गेली, तर ते पण आम्हाला माहीत नव्हतं. मग त्यांची एंट्रन्स असते. ती एंट्रन्स द्यायची. मग ते लोकं आपल्याकडे येतात. मग ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात. इस्रायलीज, ज्युइश लोकं इकडे येतात ते युनिव्हर्सिटीवाले. ते इंटरव्ह्यू घेतात आणि मग ते सिलेक्ट करतात. मग त्याच्यामध्ये जे काही भारतातले जेवढे जे काही कॉलेजेस असतील, मग त्याच्यामध्ये माझ्या मते 2nd का 3rd रँक माझा आला आणि माझं सिलेक्शन झालं. आणि हे सगळं होत असताना पासपोर्ट लागतं. हम्म. हे पण माहीत नव्हतं. मग पासपोर्ट कुठे? तर मग एजंट पकडा. मग त्याला ते ₹1200-1500 काहीतरी फी, टेबल खालची, वरची ते सगळं करा. हे सगळे काहीतरी केलं आणि जाण्याचं एकच उद्दिष्ट, की फॉरेन रिटर्न असलं, तर इथे वेगळं नाव होतं. 100%. मग ते एक प्लॅनिंग होतं डोक्यामध्ये, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे आपण. मग त्यासाठी ते प्लॅन केलं. आणि येस, मग सिलेक्शन झालं. मग 2-3 महिने तयारीला मिळाले आणि नंतर मग तिकीट्स वगैरे त्याचे अरेंजमेंट्स, पैसे खर्च वगैरे ते सगळे कसे ना कसे इकडून-तिकडून घरी फॅमिलीने, भावाने त्यांनी प्रयत्न करून आम्हाला ते अरेंज करून दिले आणि आमची जर्नी चालू झाली. तर अशी आवड होती आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं न विसरता, की जर ज्या फील्डमध्ये आपण ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय, त्याच्यामध्ये अजून फॉरेनची डिग्री असली, तर जसं अगेन मी तुम्हाला सांगतो मला डॉक्टर व्हायचं होतं. तर डॉक्टरमध्ये एम-एस किंवा हायटेक एम-डी असतो, एज्युकेशन, एम-एस असतो. एम-डी, एम-एस जे हम्म. बाहेरून शिक्षण घेऊन येतात त्यांचं वर्चस्व असतं. म्हटलं मग इथे डॉक्टर होतो तर इथलं पण काहीतरी बेस्ट ठिकाणचं काय? तर इस्रायल. मग इस्रायलचं हायटेक एज्युकेशन घेऊया आणि मग इथे परत येऊया किंवा तिथेच सेटल होऊया असं प्लॅनिंग होतं. मग त्या हिशोबाने ते युनिव्हर्सिटीची निवड केली आणि सगळा अभ्यास करून ते करून क्रॅक करून तिथे पोहोचलो. शेवटी एकदाचे घासपूसचे डॉक्टर झाले. घासपूसचे डॉक्टर झालो. येस. ओके, गुड. आणि मग तिथं एकंदर ॲग्रो स्टडीजमध्ये मग नेमकं कसं असतं? काय म्हणजे हां. कोर्स कोणत्या बेसिसवर आहे? तो येस, काय येस. शिकवलं जातं आणि हां. आउटपुट काय असतं म्हणजे आपण ते शिकल्यानंतरचं? राइट. ॲक्चुअली ॲग्रो स्टडीज किंवा अजून जे काही तिथे युनिव्हर्सिटीज असतील, त्यांचं कसं असतं, की तिथे जी काही शेती केली जाते, ओपन असेल, पॉलीहाऊस असेल, फक्त शेतीच नाही, म्हणजे फिशरीज असो, ॲनिमल हसबंडरी असो किंवा मँगोचे फार्म्स आहेत, सगळे काही वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ॲग्रीकल्चर रिलेटेड ज्या गोष्टी, बिझनेसेस आहेत किंवा काय आहेत, त्याच्यामध्ये त्यांना मॅनपॉवर किंवा त्यांचं स्वतःचं काम नाहीये, की ते स्वतः कोणी काम करत नाही किंवा तिथे राबत नाही. मग ते असे ॲग्रीकल्चर युनिव्हर्सिटीजमधनं जे स्टुडंट्स असतात, त्यांना त्यांच्याकडनं शिकवतात आणि त्यांच्याकडनं ते ते काम करून घेतात. म्हणजे थोडक्यात काय, की आपल्याला शिकायला ऑन पण फील्ड मिळतं. एक्सपिरियन्स ऑन फील्ड ऑन एक्सपिरियन्स. फील्ड एक्सपिरियन्स. येस, म्हणजे तिथे गेल्यानंतर मला कळालं, की फक्त भारतातच म्हणजे मी 2-3 देशांमध्ये जिथे पण काम केलं किंवा फिरलो, बघितलं. तर फक्त भारतामध्ये आपण ते पुस्तकं वाचतोय
2-4 महिने त्याची सेमिस्टर पॅटर्न जे आपल्याकडे आहे, 2-4 महिने आपण ते सगळे बुक्स, सगळे असाइनमेंट्स ते जमा करतो. सगळं क्लिअर करून त्याचे बेसिकली पॉइंट्स मिळतात. थेरॉटिकल वजन जरा जास्त आहे. थेरॉटिकलच आपल्याकडे खूप आहे आणि त्याची आपण एक्झाम देतो. तर हम्म. इस्रायलला आम्ही एकही दिवस पेपर लिहिला नाही. ओके. जेवढे वर्ष मी काय हे मास्टर्स रिटन टेस्ट नावाचा प्रकार. तुम्ही दर बुधवारी यायचं आणि एवढ्या 6-7 दिवसात काम करत असतानाच तिथे काय काय शिकले त्याचं प्रेझेंटेशन द्यायचं किंवा त्याच्याबद्दल बोलायचं. थोडक्यात प्रेझेंट. त्यासाठी त्यांनी लॅपटॉप आणि ते गेले गेले आम्हाला ते सगळं दिलं होतं. आणि थेरॉटिकल 0, प्रॅक्टिकल 100% असल्यामुळे, जसं मी समजा पॉलिहाऊसमध्ये काम करतोय किंवा कॅप्सिकममध्ये, तर त्याच्यामध्ये काही काही सजेशन्स त्यांची असायची की तुम्ही पण करू शकता. जसं मी काय केलं होतं की काही 3 बेडमध्ये एक जर फळ मी कॅप्सिकमचं तयार करतोय किंवा मिरची तयार करतोय, जी तिथे पिल म्हणतात, 180 ग्रॅमची एक मिरची अशी गोड असते ती. मग ती डेव्हलप करतोय, तर मग ती 3 पानांमध्ये कधी डेव्हलप होईल? तिला जे मदर लिव्ह आणि इतर 3 पानं. मग ती 6 पानांमध्ये कशी? म्हणजे असे एक 2-2, 5-5 गुंठ्याचे एक्सपेरिमेंट्स करायचे. एक्सपेरिमेंट्स करायचे. लॉसेस नाही झाले पाहिजे, एक्सपेरिमेंट्स करायचे. आणि त्याचा शेतकऱ्यालाही फायदा असतो आणि तो बिझनेसमॅनच असतो तो. म्हणजे तो शेतकरी वर्षभर फॉरेनलाच असतो किंवा बाहेर फिरत असतो, ऑर्डर्स घेत असतो. म्हणजे ते एवढं त्यांचं चांगलं काम ॲज अ बिझनेस ते शेतीकडे बघतात किंवा करतात. आणि गव्हर्नमेंटचा सपोर्ट असतो, इन्शुरन्स वगैरे सगळं असतं. मग हे करत असताना ते करायचं आणि दर हप्त्यातनं एकदा स्कूलला जायचं किंवा कॉलेजला जायचं बुधवारी आणि ते त्यांना सगळं तिथे दाखवायचं. आणि त्याचे आपल्याला मग ते मार्क्स मिळतात. आणि अशी ती एक्सपिरियन्स होता. याचा त्यांचा काय स्वार्थ किंवा त्यांचा काय फायदा, की त्यांना हे रिसर्च पण आपल्याकडनं मिळून जातात कळत नकळत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांचं जे काम आहे किंवा जे युनिव्हर्सिटीज किंवा ते हायटेक सगळं प्रोजेक्ट्स किंवा तुमची ती शेती डेव्हलप झाली पाहिजे, ती नक्कीच आपण एक रँडम लेबरपेक्षा आपण चांगलं तिथे काम करू शकतो. 100% एज्युकेटेड लेबर मिळतो. येस, येस. थोडक्यात तसंच. हम्म. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पैसा पण चिक्कार मिळतो. म्हणजे त्यावेळेस माझ्या मते $2,000-2,500 तरी आरामशीर मिळून जायचे महिन्याला. महिन्याला. आणि त्याच्यातनं म्हणजे इंडियन करन्सीच्या हिशोबाने ₹80-85 ती मंथली काही फीज वगैरे असायची, ती कट युनिव्हर्सिटीची व्हायची. आणि मग त्यासाठीचं अकोमोडेशन ते सगळं युनिव्हर्सिटीनं आम्हाला तिथे केलेलं होतं. त्या फार्मवरच, ज्या फार्मवर आम्ही काम करायचो, 11 महिन्याचा प्रोजेक्ट किंवा ते रिसर्च असायचं. आणि ते करत असताना शिकायला पण मिळायचं आणि 2 पैसे पण मिळायचे. आणि त्या पद्धतीने आम्ही तिथे काम करत होतो. तर असं थोडक्यात तिथलं कामाचं स्वरूप होतं. एकंदर जाणून घ्यायला आवडेल आम्हाला की म्हणजे इस्रायलमध्ये शेती ज्या पद्धतीने केली जाते हं, ती कशा पद्धतीने केली जाते किंवा कोणते कोणते पिकं घेतले जातात. आणि मग ओके. त्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चनमध्ये की जे इनपुट्स असतात बरोबर. वेगवेगळ्या प्रकारचे बरोबर आहे. त्याच्या बाबतीत त्यांचा अप्रोच काय आहे. येस, येस. ठीक आहे. आता याच्यात बेसिक जर सांगायचं झालं तर 2 ग्रुप आहेत किंवा 2 पद्धतीने शेती केली जाते. किबूज आणि मोशा असं आहे. किबूजमध्ये ते सगळे जशी आपल्याकडे इथे गटशेती केली जाते, तसं ते सुरुवातीला तिथे त्यांनी ज्युइश लोकांनी तेव्हा चालू केलं होतं. तर त्यांचा ग्रुप असतो मोठा. एक मोठं एकरेज असतं. शेकडो एकरेज असतात आणि त्याच्यामध्ये ते एकत्रित काम करतात. एकत्रित एक पीक घेऊन ते काम करतात. मग त्याच्यामुळे त्यांचे अवजारं हे ते सगळं शेअरिंग पद्धतीने ते करतात. जसं आपल्याकडे फार्मर प्रोड्युसर कंपनी असतात त्या पद्धतीने. ओके. आणि मोशामध्ये इंडिव्हिज्युअल फार्मर असतो. तर मला मोशामध्ये काम करायला संधी मिळाली होती. कारण की तिकडे ऑलरेडी त्यांचं सगळं पहिल्यापासून होतं आणि ही युनिव्हर्सिटी जवळपास 20 देशांमधनं स्टुडंट्स बोलवले. 700-750 स्टुडंट्स होतो आम्ही. ओके. हां. आणि वेगवेगळ्या डेजला स्कूल असायची, त्यामुळे ते एकत्रित काही नव्हतं, वेगवेगळंच असतं. तर आम्ही आणि पेरू, त्याच्यानंतर आफ्रिकन कंट्रीज वगैरे ते सगळं आम्ही ते एकत्र आमचा स्कूल असायचा. तेव्हा ते काही फार्म्सवर आम्ही काम करायचो. मग याच्यामध्ये त्यांचे डिसिजन्स ते कसे घेतात, की समजा व्हेजिटेबल्स आहेत. मग टोमॅटो आहे किंवा कॅप्सिकम आहे किंवा जे काही सगळे व्हेजिटेबल्स आहेत. त्याचा जवळपास पुढच्या 13-14 महिन्याचा करार बाहेरच्या कंट्रीज सोबत करतात. ओके. आणि त्यांना तो 14 महिन्याची ऑर्डर त्यांना येऊन जाते. पुढच्या 14 महिन्याची मिनिमम ऑर्डर असते. म्हणजे टोमॅटो असेल तर येस. जी काही कुठली पिकं असू द्या. त्याच्यामध्ये ही व्हेजिटेबल्समध्येच आय एम टॉकिंग अबाउट. मग कांदा असू द्या, काही असू द्या. आणि मग ते 14 महिने आम्ही त्याचं प्रोडक्शन करणार. कॉन्स्टंट, कन्सिस्टंट सप्लाय त्यांना गरजेचा आहे. मग त्यासाठी जसं टोमॅटो आहे किंवा कॅप्सिकम आहे, ₹280 पासून ₹360 किलोचा आम्हाला भाव त्यावेळेस होता. शेतकऱ्याला. हां, शेतकऱ्याला होता. मग याचा ॲडव्हांटेज काय आहे, जर ₹250-300 तुम्हाला किलो मागे तेव्हा मिळतात, जे आजचे 1000, 2000, 3000 झाले, तर मग तुम्हाला खर्च करायला पण स्कोप असतो. आणि खर्च करायला स्कोप असला तर क्वालिटी चांगली येते. हायब्रिड व्हरायटीजचा वापर होतो आणि डिसीज पेस्ट फ्री ठेवायचा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे व्हायरसेस नसतात.
मग यामुळे अगदी वेल तयार होऊन जातात 10, 20, 30, 40 फुटाचे, तरी तिथे झाड थांबलेलं नसतं. आणि मग त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉन्स्टंट चालू असतं. एक सिंगल क्रॉप सुद्धा ते 13-14 महिने चालू शकतं, किंवा आम्ही चालवायचो. म्हणजे टोमॅटो सारखं पीक 14 महिन्यापर्यंत, सिंगल चेरी प्लांटेशन, टोमॅटो का आपला रेग्युलर रेग्युलर टोमॅटो, टोमॅटो. जो आपण टेबल टोमॅटो आता येस सध्या आपल्याकडे येस, असतो जो आपण 80-120 ग्रॅम 14 महिन्यापर्यंत, 14 महिन्यापर्यंत आम्ही चालू, त्याच्यानंतर जबरदस्ती काढायचो. म्हणजे ओपन मध्ये का शेडनेट मध्ये. ओपन असू द्या, पॉलीहाऊस असू द्या, नेट हाऊस असू द्या. आणि क्लायमॅटिकल कंडिशन्स. क्लायमॅटिक कंडिशन्स तर खूप वर्स्ट होत्या. म्हणजे जे टेम्परेचर आहे दिवसा 34-35 पर्यंत निघून जायचं, आणि रात्री ते कधी कधी मायनस पर्यंत जायचं. मायनस म्हणजे डायरेक्ट 2, 2.5, 3 पर्यंत देखील जायचं, 5 पर्यंत देखील जायचं. बर्फ देखील पडायचा. आणि हे करत असताना जे आमचं कामाचं स्वरूप होतं, 18-19 तास आम्ही काम करायचो एका दिवसात. म्हणजे काय, सकाळी 5:30ला आम्ही अटेंडन्स, जे आता आपल्याकडे आहे, आपण जे बघतो की आपण Thumb system. थम्स सिस्टीम जी आहे ती तिथे आम्हाला पॉलिहाऊसेसमध्ये, किंवा आता पुढच्या 1-2 महिन्यासाठी मी कुठे प्रोजेक्ट करते, कुठे काम करते, ते माझं थम्ब सिस्टीम असायचं. मग तिथे जाऊन ते 5:30-6लाच सगळे आम्ही करायचो. आणि मग मध्ये 2-3 ब्रेक्स असायचे. आणि हे संध्याकाळी 8-8:30 पर्यंत सूर्यप्रकाश असायचा. मग 8-8:30 पर्यंत सूर्यप्रकाश असेपर्यंत काम करायचो. आणि जर मध्ये काम करायची गरज आहे तर मग हॅलोजन्स हायटेक लाईट सिस्टीम होती, ते मध्ये करायचो. पण शक्यतो 8-8:30 नंतर मग आम्ही पॅकेजिंगला जायचो. मग कोल्ड स्टोरेजमध्ये -15, 20, 25 डिग्री पर्यंत जे काही टेम्परेचर आहे, मला एक्झॅक्ट आठवत नाही, त्या टेम्परेचरला ते टोमॅटो, कॅप्सिकम, त्या फळानुसार जे काय येस टेम्परेचर येस येस, आणि मग ते त्याच्यातनं काढायचे आणि त्यांना पॅक करायचं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंट्रीजचे वेगवेगळे होते. कोणाला विथ डेट पाहिजे 4 ग्रॅम, कोणाला ते नाही पाहिजे, मग ते कट करणे. मग 100% ऑर्गॅनिक होतं सर, म्हणजे नो पेस्टिसाइड स्प्रेज, काहीच नाही. तिथे आम्ही मित्र कीटकांचा वापर करतो, त्या विषयावर आपण येऊयाच. तर मग हे करत असताना जे काही अडचणी आपल्याला येत असतात, म्हणजे काय की जर आपल्या फवारणी काहीच नसल्यामुळे तिथे ऍफिड असायचे. ऍफिडमुळे चिकट व्हायचं. मग त्यासाठी मग हायटेक सिस्टीम जी कॅप्सिकम हार्वेस्ट केलेली आहे, मग त्याच्यावरचा जो चिकटपणा, किंवा आपण सुटी मोल्ड बघतो सध्या, आता तो सुटी मोल्ड डेव्हलप ब्लॅक कलरची बुरशी, ब्लॅक कलरची बुरशी, पावडर मिल्ड्यू सारखी, ती असायची फळावर. मग त्यासाठी एक पूर्ण युनिट होतं, त्याच्यामध्ये आम्ही ते सगळं सोडायचो. मग हाय प्रेशरने तिथे पाणी मारलेलं असायचं, साबण असायचं, किंवा जे सगळे चकाचक क्लीन होऊन निघायचं. आणि हे सगळं रात्री आम्ही -डिग्रीमध्ये करायचो. म्हणजे सुरुवातीला जेव्हा सर गेलो, तर 2-4 स्वेटर्स, कानटोपी, हे ते एवढे सगळे ग्लोव्ज, वूलचे, मग त्याच्यावर प्लास्टिकचे, मग रबरचे, एवढं सगळं घालून केलं. थंडी काही जायचीच नाही. आणि आमच्यासोबत जे इतर कंट्रीजचे होते, किंवा जे 2-4 वर्षापासून होते, काहीच नाही, नॉर्मल टी शर्ट आणि काहीच नाही, त्यांना सवय होऊन गेली. तर मग हेच जेव्हा त्यांना शिकलो, म्हणजे पहिला दिवस मला आठवतो, अरे फॉरेनला आलोय, स्लीवलेस टी शर्ट, हाफ चड्डी, स्पोर्ट शूज करून फार्म मध्ये गेलो. 2-3 तासात सगळे लाल होऊन गेलो, पूर्ण जळून गेलो आम्ही, हीट आणि ते सगळं. युव्ही रेज जास्त असलं. येस येस येस. आणि मग त्या लोकांनी सांगितलं होतं. आणि खूप म्हणजे तिथले जे लोक आहेत, इंग्लिश शिकत नाही, त्यांना त्यांच्या लँग्वेजचा खूप हे आहे. मग त्याच्यामुळे त्यांना आम्हाला संपर्कच नव्हता करता. ते काय म्हणायचे, हे घाला ते घाला, काहीच नाही. आणि ते लोक पूर्ण उन्हात स्वेटर वगैरे घालून, ग्लोव्ह घालून, तोंड पण पूर्ण, म्हणजे आपलं जे एखादा टी शर्ट घ्यायचा हाफ स्लीव्हचा, आणि त्याचा जो नेक असतो तो नेक इथं ठेवायचा, मास्क वगैरे घालून, आणि तो पॅक करून घ्यायचा पूर्ण. म्हणजे कुठलीही स्किन, डोळे सुद्धा नाही, सगळे गॉगल वगैरे लावून. पूर्ण पॅक. आणि हे ते का बरं करते, आम्हाला हसत होतो आम्ही ते. पण दुसऱ्याच दिवशी आम्ही ते घातलं, त्यांनी तसं केलं. ते घातल्यामुळे काय होतं की पहिल्या 5-10 मिनिटात एवढा घाम येतो, एवढे ते कपडे ओले होऊन जातात, मग बॉडी स्वतःचं टेम्परेचर सेट करते, मग एकदम एसी हीट असून सुद्धा. पण मग अशा परिस्थितीमध्ये पंकज सर, आपल्या शेतकऱ्यांना ऐकायला आवडेल की समजा टोमॅटोची लागवड केलेली किंवा कॅप्सिकम आहे, आणि तुम्ही म्हणता की तो ओपन फील्डमध्ये पण असायचा, तर मग अशा केसमध्ये मग तो ग्रो करणं म्हणा, किंवा त्याच्यावरती जो काय अबायोटिक स्ट्रेस येत असेल, त्याच्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना नक्की ऐकायला आवडेल की काय करत होते त्या ठिकाणी. ऍक्च्युली बघा, कंपल्सरी प्लांटेशनच्या पूर्वी सी ट्रीटमेंट, म्हणजे त्या यांचं ट्रीटमेंट आम्ही करायचो. वेगवेगळ्या गोष्टी होत्या, बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडनं ते लपवायचे. स्ट्रेस येऊ नये यासाठीची काही औषधं वापरली जायची. आणि ते केल्यानंतर, आणि कोकोपीट स्टरलाइट त्याचा वापर करून ते रोप बनवलेलं असायचं. ओपन फील्ड्स जरी असेल तरी, आपण आता सध्या त्याचा वापर करायला लागलोय. मी 15-1 वर्षापूर्वीचं सांगतोय. त्याचं प्लांटेशन झाल्यानंतर इमिजिएट त्याला क्रॉप कव्हर असायचं.
ओके. हा, आणि क्रॉप कव्हर असायचं, आणि मल्चिंग पेपर. मल्चिंग पेपर तर 100% असायचं. आणि मल्चिंग पेपर आपल्याकडे आता व्हाईट बघायला लागले, आम्ही तेव्हा सुद्धा व्हाईट वापरायचो तिकडे. ओके. गिणेगर ऑब्व्हियसली इस्रायलचा बेस आहे, तर ती कंपनी. आणि व्हाईट पेपर आणि 35-40 मायक्रॉनचा सर पेपर असायचा, हाताने सुद्धा फाटत नव्हता असं, कारण की त्याच्यावरती 2-3 क्रॉप घ्यायचे. म्हणजे काही पिकं समजा 13-14 महिने नाही चालणार आहे, ओपन फील्डमध्ये 5-6 महिने 4 महिने चालणार आहे, किंवा भोपळा किंवा ते अशी वेगळी टरबूज अशी जी पिकं आहेत, कमी दिवसाची पिकं आहेत, मग त्याच्यात ते रेग्युलर क्रॉप्स घेण्यासाठी तेच बेड ठेवायचे आणि त्या पद्धतीने ते करायचे. आणि हे करत असताना जसं तुम्ही महत्वाचा जो काही प्रश्न विचारला, खूप बारीक परीक्षण सर. स्काउटिंग एवढं बारीक असतं ना त्यांचं, किंवा आम्हाला त्यांनी पण शिकवलंय, की एकूण तर एक झाड, म्हणजे जर 5-10 एकरचा प्लॉट आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहीत असलं पाहिजे की कुठल्या कोपऱ्यात काय अडचणी आहे. मग त्यासाठीचे रिबिन्सचा वापर केला जायचा. म्हणजे जर व्हाईट फ्लायचा प्रादुर्भाव दिसतोय, तर व्हाईट रिबिन आहे, मग तिथे ती कुठेतरी त्या दोरीला किंवा त्या झाडाला किंवा ते बांबू टाकून तिथे इंडिकेशन करण्यासाठी. इंडिकेशन स्काउटिंगमध्ये परीक्षण ओके, करून ओके, ओके. असे वेगवेगळे केलेले असायचे. ठीक आहे. मग ती स्ट्रेस असो, काही असो, रेड माइट असो, रेड रिबिन, म्हणजे वेगवेगळे कलर्स कोड्स होते. म्हणजे एवढं बेसिक मध्ये जाण्यापेक्षा सांगतो तुला, वेगवेगळे कलर कोड्स होते. आणि मग आमचं एक काम काय होतं, की वेगवेगळ्या कलर कोडनुसार सॅम्पल्स बनवायचे औषधांचे, आणि ते फक्त तिथे स्पॉट ऍप्लिकेशन करायचं. पूर्ण शेतावर वापरायचं. अजिबात नाही. पूर्ण शेतावर जिथे मला तुम्हाला ऑब्झर्वेशन म्हणजे आढळून आलेलं आहे. येस येस आणि मग याचा बेनिफिट कसा असायचा, की याचा इनॉक्युलम तिथंच थांबवून टाकायचं. येस, तिथेच थांबून टाकायचं. आणि त्या लेवलचं इनॉक्युलम कसं आहे, म्हणजे जर पावडरी मिल्ड्यू किंवा एखादा डिसीज आपण तो दिसल्यानंतर, फिजिकली ते स्पॉट्स दिसल्यानंतर बघतो, ते तिथे फक्त फ्रेश पान आहे आणि ते सुद्धा असं तसं झालंय, तर त्याला खालून कुठून तरी इनॉक्युलम चिटकलेला आहे किंवा आहे का, त्रास आहे का, मग तिथेच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे होऊन जायचं. हा पहिला मुद्दा. आणि एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जर 5 लिटर आणि 10 लिटर आणि 2 लिटर मध्ये जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय, खर्च किती वाचतो, हा पहिला मुद्दा. प्रिव्हेंटिव्ह होतं, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर आपल्याला ते स्पॉट्स माहिती आहे, तर हार्वेस्टिंगच्या वेळेस आम्ही त्या स्पॉट्सला सगळ्यात शेवटी जायचो, हार्वेस्ट करायला. हार्वेस्ट करायला किंवा काम करायला पण. म्हणजे समजा आता मला माहिती का इथे म्हणजे तो स्प्रेड होऊ नये, आपण कॅरी स्प्रेड होऊ करतो, नये, जसं तेलाच्या बाबतीत झालं डाळिंबामध्ये, आपण कॅरी की करतो. आपणच कॅरी केला तो. येस, आपण ते सगळं कॅरी करतो. गुड गुड. तर ते होऊ नये यासाठीच देखील आम्हाला तसं, म्हणजे हे आम्हाला गोष्टी 2-5-6 महिन्यानंतर कळाल्या, कारण की ते लँग्वेज बॅरियर होतं. म्हणजे जेव्हा आमचा एक फ्रान्सचा मॅनेजर आमच्याकडे आला, तो ज्युईशच होता, पण त्याला फ्रान्सवरून 14 वर्षाचा एक्सपिरियन्स मध्ये त्याला थोडंफार तुटकं मुटकं इंग्लिश यायचं. मग त्याने पण ह्या गोष्टी सगळ्या शिकवल्या. आणि मी पहिल्यापासून टेक्नो सावी असल्यामुळे माझ्याकडे, मी तिथे गेल्यानंतर माझ्या पहिल्या का माहित नाही, टच स्क्रीन तो ते असं ते डायल्स वगैरे यायचं, तर त्याला हे यायची, पेन यायचा तेव्हा. पेन यायचा. मग ते घेऊन घेतलं. मग त्यांनी बघितलं की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये हा थोडासा दिसतोय हायटेक. मग माझ्याशी त्यांनी त्यांचे सिक्रेट्स आणि त्या गोष्टी शेअर करायला चालू केलं, की आम्ही कसं फर्टिगेशन करतो. फर्टिगेशन युनिट पहिल्यांदा मला पाहायला मिळालं. आजपर्यंत मी तसे फर्टिगेशन युनिट नाही पाहिलेले इथे. म्हणजे आपल्याकडे एवढे हायटेक आहे, सगळ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या आहे, नेटाफेमच्या आहे, ते आहे. पण तरीही त्यांचं इंडिव्हिज्युअल बेडला जगील त्यांना काही द्यायचं असेल सर, इंडिव्हिज्युअल सिंगल बेडला, तरी त्यांच्याकडे तेवढी System. प्रणाली किंवा तेवढी सिस्टीम. नाही, पण मला पंकज सर याच्यात एक गोष्ट विशेष आवडली. आपल्या शेतकऱ्यांनाही हा मुद्दा सांगण्यासारखा आहे, की हे खरोखर आता एक म्हणजे आम्ही आता खूप वर्षापासून सोबत काम केलेलं आहे. आज या PV शोच्या निमित्ताने आम्ही एवढं डीप चर्चा चालू आहे आजच्या वेळेला. आणि हा मुद्दा मला खरं तर आवडला, की स्काउटिंग म्हणजे जे पंकज सरांनी मुद्दा मांडला, की स्काउटिंग म्हणजे काय, की शेतात जाऊन निरीक्षण करणे. आणि ते निरीक्षण करत असताना ज्या ठिकाणी आपल्याला त्या समजा अंडी असतील म्हणा किंवा अळी असेल, जिथं दिसली तिथं जाऊन स्पॉट ऍप्लिकेशन करणे आणि तेवढ्यासाठी एक 5-10 लिटरचं औषध घेऊन तिथं जाऊन वापरणे, म्हणजे जेणेकरून उरलेला प्लॉट आहे तो अल्टिमेटली रेसिड्यू फ्री राहतो. हो. आणि मग याच्यानंतर समजा तुम्ही हे स्काउटिंग रिपीटेडली डेली असायचं का, येस, कसं असायचं? म्हणजे त्याबद्दल मी सांगू इच्छितो, की हे जे काही औषधं किंवा ते 100% ऑर्गॅनिक, जसं बेसिक नीम ऑइल आहे किंवा याच्यावरती आम्ही कधीच नाही गेलो. ओके. नीम ऑइलच्यावर कधीच हायेस्ट वेस्ट प्रेशर असेल तरी त्याच्यावरती कधीच नाही गेलो. ती एंडला असायचं आमचं. आणि ऑर्गॅनिकचा वापर व्हायचा किंवा हे मित्रजीवाणू किंवा मित्रपोषकांचा वापर तर व्हायचाच. पण मित्र कीटकांचा आम्ही वापर करायचो. 2 कंपन्या आहेत. बायोवी जी आहे ती, आम्ही इथे आल्यानंतर आम्ही त्याचं काम केलंच होतं 1-2 वर्ष इस्रायलमध्ये आल्यानंतर. बायोवी एक कंपनी आहे आणि कोपर्ट आहे. बायोवी इस्रायलची आहे आणि कोपर्ट ही हॉलंडची कंपनी आहे. बरोबर. यांचे स्वतःचे मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित कीटक आहेत. हे आपल्या पृथ्वी तलावर तयार झालेले नाही.
हे जेनेटिकली इंजिर्ड हे बनवले आहेत. आणि हे बायोबीचे माझ्या मते 7 का 9 आहेत आणि जवळपास 20-25 कोपटचे आहेत. आणि हे ओपन फील्ड मध्ये पण वापरायचे? येस, 100%. आपण म्हणजे पूर्ण समुदायात जर केमिकल वापरणार नाहीये हो, तर साहजिकच ती पॉप्युलेशन वाढायलाही मदत मिळते. येस. मग स्काउटिंग मध्ये जसं इथे ऍफिड आहे, मग ऍफिडेस नावाचा कीटक तिथे आम्ही सोडणार. मग इथे व्हाईट फ्लाय आहे किंवा त्यांचे निम्स दिसत आहेत, तर पर्सिमिलिस नावाचा कोळी आम्ही तिथे सोडणार. ओके. ठीक आहे. मग असं थ्रिप्ससाठी, ह्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे मॅक्झिमम कोळीवर्गीय होते तिथे, माइट्स होते, प्रेडिटर माइट्स. ठीक आहे. मग त्यांचा आम्ही तिथे वापर करायचो. आता आपण काही ठिकाणी काळा शेंडा झालेला कधी कधी बघतो बघा, मग त्याला आपण करपा म्हणतो किंवा काय म्हणतो. 0.2 mm साईज असलेला एक माईट असतो, तो डोळ्याने दिसत नाही, तो शेंडा काळा करत असतो आणि आपण त्याला बुरशीनाशक फवारायचो किंवा फवारतो आत्ताही. पण तो कोळीमुळे एका एवढ्याशा छोट्याशा पानावर देखील हजारोच्या संख्येने 0.2 mm म्हणजे सर डोळ्याने दिसणार नाही. मग त्यांची संख्या एवढी असते, ते सगळं काळं करून टाकतात आणि आपण त्याला करपा समजतो. अशा देखील अटॅकला त्याला देखील खाण्यासाठी आम्ही तिथे कोळींचा, मित्र कीटकांचा वापर करायचो. मग हे करत असताना एकतर माइट्स असल्यामुळे ते उडून जाणार नाही, पहिला मुद्दा. म्हणजे पुढचा प्रश्न येईलच, दुसऱ्याच्या प्लॉटला निघून गेले तर काय. इथे ऑलरेडी आम्ही 15-20 प्लॉट केले होते इंडियामध्ये आल्यानंतर, तर ते तो नंतरचा विषय. पण तिथे आम्ही ते करत असताना पूर्ण वापरतात, हा पहिला मुद्दा. आणि दुसरं, त्यांना जर त्यांचं खाद्य किंवा त्यांचं घर किंवा त्यांचं सगळं तिथे आहे, मग ते सोडून ते जातच नाही. 100%. आणि इस्रायलच्या टेम्परेचरलाही सूट होतं. येस. आणि शेवटपर्यंतचा शत्रू कीड संपेपर्यंत तिथे असतं. 100% कंट्रोल. म्हणजे तुम्ही कधी एवढ्या MNCs हजारो कोटी बिझनेस करतात, कोणी कधी प्लॉटचं रिस्पॉन्सिबिलिटी घेतली का कागदावर, की आमचं फवारल्यानंतर 100% तुमच्याकडे पांढरी माशी कोळी येणार नाही? कधीच झालं नाही. त्या कंपन्या सर आजही करतात, कॉन्ट्रॅक्ट साईन करतात की ह्या डिसीज, ह्या पेस्टला आम्ही कंट्रोल करणार, त्याची गॅरंटी वॉरंटी आमची. मग त्यासाठी लागणारे अनलिमिटेड किडी किंवा अनलिमिटेड बुरश्या किंवा अनलिमिटेड जे काय आहे ते पुरवणार. त्यासाठी जर नाही की आम्ही 10,000 किडी देऊ की आम्ही हेच देऊ, जेवढा प्रादुर्भाव असेल. आणि त्यासाठी मॉमी नावाचे त्यांचे एक सायंटिस्ट होते, पूर्ण 2-3 देश मिळून तो एकटा होता. तो ट्रॅव्हल करत जायचा,